घरातील जुंधळे संपले होते म्हणून 1 क्विंटल जुंधळे घेतले. पिशव्यात भरून सोप्यात नेऊन ओतले. एवढं जोंधळ्याचा ढीग बघून छोट्या कीर्तीला आश्चर्य वाटलं. जोंधळे पोत्यात भरता भरता मी तिला गावाकडच्या गोष्टी सांगितल्या. जोंधळ्याचं झाडही असतं याची तिला गंमत वाटली. मला ते झाड बघायचं आहे ती म्हणाली. गावाकडे गेलो की तुला दाखवीन हा. माझ्या मनात एक हिरवं सोनेरी झाड चमकलं. मेमध्ये वावटळ वादळ उठली. पावसाळा जवळ आला. गच्चीत जुना निरुपयोगी टब होता. त्यात माती घालून त्याचा कुंडीसारखा उपयोग केला. उलटण्यानं माती मोकार केली. नखात माती जाईपर्यंत ढेकळं हाताने चेंगरली आणि ते छोटंसं रान सपाट करून घेतलं. कीर्ती शेजारी बघत बसली होती. तिला म्हणालो, आता आपण यात जोंधळा लावूया. आता लगेच बिया घालायच्या? आत्ताच नाही, पाऊस लागू दे, ही माती पाण्यानं भिजू दे, मग जोंधळा पेरायचा. तोवर कशाला वाट बघायची? नळाचं पाणी घालूया की? तुला शेतात झाड कसं येतं ते बघायचं आहे ना. मग त्याला नळाचं पाणी कसं घालणार? पावसाचंच पाणी शेताला असतं. तिला हे काही कळालं नाही. तिनं बाबडी मान हलवली. उड्या मारत खेळायला निघून गेली. मी तिथंच बसलो आणि नखात गेलेली माती मन लावून काढू लागलो. कुठल्या तरी जुन्या आठवणी वर येऊ लागल्या. कुंडी पसरत पसरत माझ्यासमोर शेत होऊन राहिली. मनात एक पाऊस आला. तापून सोक पडलेली ढेकळं पाणी पिऊन मऊ झाली. त्यांना हळूहळू खाजवत त्यांच्या पाठीवर कुळव फिरू लागलो. कुळवावर उभं राहून बैल दबावण्यात आणि शेपटीत हात घालून त्यांना पळवण्यात खूप मजा आली. पालथी पडून रानंही खुदूखुदू हसू लागली. मुहूर्त बघून पेरणी सुरू झाली. गप्पा मारायला आलेल्या मित्रानं गच्चीच्या दारातूनच हाक दिली आणि मी भानावर आलो. काही दिवसांनी कुंडीत टाकलेल्या जोंधळ्यांचा 8-10 दाण्यातून कोंब वर आले. कीर्ती आनंदानं आश्चर्यानं चेकाळली. वाड्यातल्या मैत्रिणींना दाखवू लागली. कशाची ग ही झाडं? मैत्रिणीने विचारले. त्या ह्याच्या ग. तिचा जीव शब्द शोधता शोधता आडमडून गेला. अचानक तिच्या ओठातून एक वाक्य बाहेर पडलं. अगं भाकरीचं. जोंधळा शब्द तिला किती अवघड गेला. पोरी झाडांना हात लावू लागल्या. कुणीतरी एक झाड अचानक हातात घेतलं. कीर्तीचा जीव खूप तळमळला. मी मुलींना ताकीद दिली. कुंडीतल्या जोंधळ्याजवळ मी अधूनमधून रमू लागलो. जोंधळ्याचं रानच्या रान कुंडीत येऊ लागलं. त्याची खुरपण खुरपेशिवाय करू लागलो. कोळपी नसताना कोळपी मारू लागलो. भाकरीची झाडं उदंड वाढू लागली. पोरी सारखं पाणी घालू लागल्या. अगं सारखं पाणी घालू नका, लवकर मोठी होतील ना झाडं. तशी ती होत नाही, गारटून जातील, त्यांना पाणी लागेल. म्हणजे काय? म्हणजे खूप खूप पाणी झालं की झाडं मरतात. कीर्तीचे काळेभोर डोळे घाबरले. नेमका त्या दिवशी संध्याकाळी धो पाऊस आला. पाणी लागून कोमेजणारे शेंडे मनासमोर येऊ लागले. मी कीर्तीला छातीशी घेऊन तो पाऊस दाखवू लागलो. असा धो पाऊस लागला की पिकांना पाणी लागतं, मग ती पिवळी पडून मरतात. डोळ्यांच्या पापण्याही न हलवता ती पावसाचा मार खाणाऱ्या कुंडीतल्या जोंधळ्याकडे पाहू लागली. बावरली, अबोलपणे हवालदिल झाली. तिचा चेहरा बघून मलाच गलबल्यागत झालं. तिच्या बावऱ्या डोळ्याकडं पाहत घरात जाता जाता म्हणालो, अगं एवढ्या पाण्यानं ही झाडं काही मरणार नाहीत, पण उद्यापासून रोज पाणी घालत जाऊ नको. पावसाळा जवळजवळ नाहीसा झाला होता. जोंधळ्याची दाटं चांगली वाढली होती. कणसं चांगली पडणार असं वाटू लागलं. पानं चांगली लांबरुंद झाली होती.
कुंडीत त्यांचा पसारा मावेनासा झालेला. येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगाला ती येता जाता स्पर्श करू लागले. जाणारे येणारेही कुंडीत चक्क जोंधळा लावलाय म्हणून आश्चर्य करू लागले. कुणी विनोदही केले. त्यावेळी कुठं माझ्या ध्यानात आलं की आपण दुसऱ्या मजल्यावर शेत पिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. या फुटक्या टबाच्या केविलवाण्या कुंडीत शेत येणं अशक्य आहे. तरी जोंधळा बेदरकारपणे कुंडीत डोलू लागला होता. एक दिवस एका ताटाच्या शेंड्यावर माझी नजर खिळली. पोटरी दिसू लागली होती. माझ्या मनाला मोती लगडल्यागत झालं. 8-10 दिवसांनी पोटरी उसवून हळूच कोवळं कणीस बाहेर डोकावलं. माझं बालपण वर उसळलं. मनातल्या मनात उठून माळ्यावरची गोपण काढून घेतली. शिवारावर पाखराचे भिरेच्या भिरे येऊन बसू लागले. त्यांना उडवण्यासाठी बांधाच्या गवतातनं जोंधळ्यातनं पळता पळता दहीवरानं पाय आणि चड्डी भिजून ओलेचिम झाली. तरी हा हो थांबलं नाही. गोपनीत ठिसूळ ढेकळं घालून फेकू लागलो. पाऊस पडल्यागत ढेकळांची माती पानावर वाजू लागली. तिच्या आवाजानं पाखरं उडू लागली. कीर्तीच्या हाकेसरशी मी भानावर आलो. कंस हुरडीला आली. मुलींना हुरडा म्हणजे काय माहीत नव्हतं. त्यांना हुरडा करून द्यावा असं वाटू लागलं. कीर्ती, आपण उद्या सुट्टीच्या दिवशी या कंसाचा हुरडा करूया. कसा करायचा दाखवीन ना तुला. दूध भरलेली 7-8 कंस निळ्या आभाळाकडं बघत डोलतेली. त्यांना कशाचीही फिकीर नाही. एकमेकाच्या संगतीत कोंडाळ करून मजेत राहिलेली. त्यांना ठाऊक नाही की आपण एका कुंडीत आहोत. हे शेत नाही. 3-4 कंस खुडल्यावर उरलेली कंस गडबडून गेली. 3-4 जणं गेली कुठं. त्यांच्याना त्या भुंड्या घाटांना अतोनात दुःख झालं. 2-3 दिवस कामानिमित्त बाहेरगावी जाऊन आलो. दरम्यान स्मितानं कीर्तीच्या आईनं कीर्तीच्या हट्टासाठी उरलेल्या कंसांचा हुरडा करून तिला खायला दिला. सगळी धाटं मुंडरी झाली. माझं मन काळपट पडत गेलं. संध्याकाळी एकांती होऊन गच्चीत बसलो. कीर्ती खेळायला गेलेली. वाटलं ही मुंडरी धाटं कशाला ठेवायची, काढून टाकावीत. म्हणून उठलो नी ती हातात गच्च धरून मुळासगट उपटून टाकून दिली. आता कुंडी भुंडी झाली होती. माती मुकाट. पोटातल्या पोटात कट सोसणारी माती म्हणाली, निवत दाखवून तरी जुंधळा काढायचा होतास. लक्ष्मी हाय ती तुझी भाकरी. समध्याच कंसांचा हुरडा करून खाल्लास. आता पुढलं काय पेरणार. 2-4 कंस जरी वाळली असती तरी त्यांचा पसाभर जुंधळं निघलं असतं. स्वतः मळलेल्या जुंधळाची एक तरी भाकरी वर्षातनं एकदा तरी खाईत जा. पोरीसनी बी भाकरीचं झाड म्हणजे काय ते ठाऊक झालं असतं. माझ्या पोरीसनी हे कळलं पाहिजे. धन्यवाद.